वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मिक्स भाजी करणार आहे. तर आपण कुकरमध्ये भाजी करणार आहे. तर कुकर ठेवून घेतला आहे. त्यात आपण 2 पळी तेल टाकून घेतले. त्यात बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते सुद्धा टाकूया. कांदे सोनेरी रंग होईपर्यंत भाजून घेऊया. त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया. त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. त्यातच सर्व सुके मसाले टाकूया. 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाकूया. आता छानपैकी तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. छानपैकी मसाला भाजून झाला आहे. त्यात सर्व मिक्स भाजी आहे ती टाकून घेऊया. वांगं, बटाटं, तर असे शेंगदाणे आहे ते सुद्धा धुवून टाकलेत. त्यातच पावट्याची दाणे आहेत ते सुद्धा टाकल्यात. त्यातच आपण मिरची वालोर आहे ती सुद्धा आपण धुवून टाकून घेऊया. परत व्यवस्थित असं मसाल्यात आपण सर्व भाजी आहे ती भाजून घेऊया. तर व्यवस्थित असे 10 मिनटं तरी भाजी भाजून घ्यायची मसाल्यात. त्यातच बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती सुद्धा टाकूया. परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. त्यातच आपण अर्धा कप जेवढं पाणी ओतूया. ते पाणी ओतायचं नाही, आपण सुकी भाजी करणार आहोत. आता कुकरला झाकण लावून आपण 2 शिट्ट्या करून घेऊया. 2 शिट्टीमध्ये भाजी व्यवस्थित अशी शिजली जाते. तर कुकर लावून घेऊया आपण. कुकरचे 2 शिट्ट्या झाल्यात. कुकर गार झाले. आपण बघून घेऊया भाजी शिजली का. तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी भाजी शिजून रेडी झाली. त्यातला पण दाणं शिजले का ते सुद्धा बघूया. तर छानपैकी दाणे सुद्धा शिजून रेडी झाले. ते रेडी झाले मिक्स भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.